माजी मंत्री हर्षवर्धन पाटील पुन्हा एकदा भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत। हर्षवर्धन पाटलांनी मोदी शहा फडणवीसांचं भरभरून कौतुक केलंय। मोदी शहा आणि फडणवीसांनी घेतलेल्या निर्णयांमुळे साखर उद्योग नव्या उंचीवर पोहोचला असं ते म्हणाले। आमचा कारखाना अडचणीत असताना फडणवीसांनी एनसीडीसी मधून 150 कोटींची मदत दिली। हर्षवर्धन पाटलांनी केलेल्या या वक्तव्यामुळे आता नव्या चर्चांना उधाण आलंय। या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह त्याचप्रमाणे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री राजकीय विषय सोडून द्या, पण आज यांनी या साखर उद्योगाकरता निश्चितपणाने काही धोरण अशी स्वीकारली। मग ते इथेनॉलचं धोरण असेल, इन्कम टॅक्स माफीचं धोरण असेल, एक्सपोर्टची पॉलिसी असेल किंवा इन्शुरन्स स्कीम आणून 2-2 लाख कोटी रुपयाची कर्ज उभारणी 6% व्याजानं देण्याच्या संदर्भातलं काम असेल। आणि बघता बघता आज हा साखर उद्योग हा आता बायो सीएनजीच्या माध्यमातून पुढे येणार आहे। मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटलो, मी सहकार मंत्र्यांनाही भेटलो, जे वरिष्ठ नेते आहेत त्यांनाही भेटलो आणि त्यांना सांगितलं की हे माझं काही वैयक्तिक काम नाही, आमचा कारखाना अडचणीत आलेला आहे, आमचं आर्थिक संकट मोठं आहे, कारण आमचं क्रशिंग कमी झालं, आम्हाला सहकारातले नियम आहेत, आम्हाला बाकीच्या काही दुसऱ्या वेड्या गोष्टी कोणी करू शकत नाही, आम्ही करणारही नाही कधी, कारण तसं आमचं ट्रॅक रेकॉर्डच नाही। आणि मग आता आम्हाला मदत करा केली। मागच्या वेळेस आम्हाला त्यांनी एनसीडीसी मधनं देवेंद्र फडणवीस साहेबांनीच आम्हाला 150 कोटी रुपये त्या काळामध्ये दिले।